माहिती आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। वर्षा निवासस्थानी सुनेत्र पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्यात। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर आता सुनेत्र पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणामध्ये, काही वेगवान घडामोडी घडतात, पडद्यामागे नेमकं काय घडतंय याबद्दल आता उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण काल एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता सुनेत्र पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। एका बाजूला शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाऊ शकते अशा चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्र पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट अतिशय महत्त्वाची आहे। अर्थात सुनेत्र पवार यांनी अर्थ खात्याबद्दलही काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केलेली होती। अजित पवार यांच्याकडचं अर्थ खातं सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच आहे। हाही एक मुद्दा भेटी संदर्भात महत्त्वाचा असू शकतो। मात्र कालची एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट आणि त्यानंतर आजच उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणं याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। वर्षा निवासस्थानी सुनेत्र पवार दाखल झाल्याचं समजतंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार वर्षा निवासस्थानी गेल्याचं समजतंय, भेटीचं प्रयोजन समजू शकलंय का? काय कारण या भेटीमागे? कारण कालच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे। नक्कीच एकूणच उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचल्या आहेत। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर काल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांनी भेट घेतली होती। त्यांचं स्वागत देखील आपल्याला करताना दिसले होते। प्रामुख्यानं राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी विलिनीकरणाच्या संदर्भात देखील चर्चा या होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच एनडीएला कुठेतरी पाठिंबा देण्यात यावा की नाही यावा या संदर्भातली चाचपणी देखील शरद पवार यांच्या पक्षाकडनं आपल्याला होताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली ही भेट महत्वाची मानली जाते आहे। प्रामुख्यानं कुठेतरी एकूणच ज्या चर्चा होत आहेत त्याला या सगळ्याला कुठेतरी दुजोरा मिळतोय का, एकूणच कुठेतरी नाराजीचे सूर आहेत का, हे देखील बघणं महत्वाचं असेल। नक्कीच नाराजीचे सूर आहेत का अशी चर्चा रंगते। त्यासोबतच आणखी एक कारण आहे ते म्हणजे अर्थ खातं। या संदर्भात ही भेट होऊ शकते का? या भेटीचं कारण कळू शकले का? आणि सुनेत्र पवार एकटे आहेत का पक्षातले आणखी काही नेते त्यांच्या सोबत आहेत? आता तरी कळतंय की उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार याच फक्त त्यांच्या भेटीला गेले आहेत। एकूणच याचं प्रयोजन जर का पाहायचं तर कालच्या भेटीचा हा साधारण आपल्याला म्हणावं लागेल। एकूणच राजकीय वर्तुळामध्ये अनेक शक्यता अशक्यता ह्या आपल्याला समोर येताना दिसत असतात आणि त्याच अनुषंगानं कालची भेट कुठेतरी महत्वाची मानली जाते आहे। आणि त्याच भेटीच्या अनुषंगानं ही भेट आहे का, हा देखील प्रश्न यामधनं निर्माण होताना दिसतो। प्रामुख्यानं कुठेतरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही आपल्याला या अगोदर होताना दिसलेली होती। सोबतच आता देखील जर पाहायचं तर शरद पवार यांच्या पक्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणात चलबिचल खलबत म्हणावी तशी आपल्याला होताना दिसत आहेत, ज्यामध्ये दोन सूर समोर येताना दिसत आहेत। एकतर एनडीएला पाठिंबा द्यावा का किंवा मग एनडीए सोबतनं फारकत घेऊन थेटपणे वेगळा मार्ग जो आता अवलंबलेला आहे त्या अनुषंगानं पुढे जावं का। अशातच ह्या भेटी दरम्यानच जर का ह्या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत तर कुठेतरी राजकीय नक्कीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात एका बाजूला जोरदार हालचाली सुरू असताना आता सुनेत्र पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे विशेष लक्ष असेल। अभिषेक, या संदर्भातील सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।